बसतील नरेश दादा शिंगरे असतील प्रतीकजी धोत्रे तुम्ही आलात या स्पर्धेची नक्की शोभा वाढवली आणि या स्पर्धेसाठी ज्या ट्रॉफ्या दिले गेल्या ते विराज दादा देशमुख यांच्या माध्यमातून थँक्यू सो मच धन्यवाद आणि चालू समजावूया मॅच कडे ऑन बॅक टू क्रिकेट यानंतरचा सामना पाहायला मिळतोय जय हनुमान शिल्ड विपक्ष वाघिणीची वाडी टॉस जिंकून बॅटिंग करायचा निर्णय घेतलाय शिल्ड संघाने आणि फिल्डिंग साठी थेट वाघिणीची वाडी संघाला इन्व्हाइट केले गेले आणि जशी या मॅचला होईल सुरुवात पहिल्या सत्रासाठी इन्व्हाइट करतोय शिळंदवाडी जो आवाज मात्र पाहू शकाल या स्पर्धेला लीड करतात पहिल्या दिवसापासून पाहू शकाल खूप सुमधुर आवाज ज्याच्या माध्यमातून ऐकायला पाहायला मिळतोय शिळंदवाडीचा बुलंद आवाज द व्हॉइस ऑफ शिळंदवाडी हे मात्र जॉईन होतील या मॅच साठी थँक्यू विशालजी भांगर हे मात्र जॉईन होतील या मॅच साठी थँक्यू थँक्यू विकीजी शेवाळ सर अगदी आपण आवाज पाहिला होता सातत्यानं त्यांचा आवाज जो आपल्याला या स्पर्धेमध्ये ऐकायला भेटत असतो शापूरचा एक बुलंद आवाज त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा सध्या तरी लीड केली जाते जाऊया मॅचच्या दिशेने अगदी पाहत आता शेवटचा आपण पाहताय शेवटची रात्र जी आपल्याला पाहायला मिळते फायनल डे पूर्ण सध्या तरी चालत असताना ही लढत आपल्याला पाहायला मिळते दोन टीमच्या दरम्यान अगदी पाहायला तर पहिला सामना आपण पाहिला होता लो स्कोरिंग मॅच नक्कीच पाहायला भेटत होतो परंतु तो षटकार कुठेतरी वाचला असता तर मी नक्कीच म्हणेन की आमुचवाडी क्रिकेट संघाने कुठेतरी कमबॅक जे नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं असतं परंतु तसं काही घडलं नाही चौथ्या षटक मार्ग असताना तिथे षटकार आला होता त्या अनुषंगाने तो सामना त्यांना गमवावा लागला जरूर लो स्कोरिंगची मॅच देखील इथे खूप साऱ्या रोमांचक होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत यस आउटसाइड द ऑप्शन अगदी पाहायला तर अतिरिक्त धाव जी पाहायला मिळते अगदी पाहू शकाल आपण जय हनुमान शिल्ब बनाम वाघिणीची वाडी चालू असलेला सामना आपल्याला पाहायला मिळतोय समोर ठेवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये एक्स्ट्रा कव्हरला फटका सदर होता शतकाच्या उपस्थित होते थोडेसे फंबल झाले त्या बॉलवरती 2 धावा ज्या सहजरित्याने कंप्लीट होत आहेत पुढे विकेट बांधावी लागेल दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून जरूर 2 धावा ज्या सहजरित्याने कंप्लीट होत आहेत स्कोरवरती 4 धावा ज्या अंकित होत आहेत ओव्हर क्रमांक 1 मध्ये गोलंदाज अक्षय आलाय मैदानाच्या आतमध्ये तदनंतर स्ट्रायकर एंडवरती आपण पाहू शकाल टॉपऑर्डरचे फलंदाज बाळा तर त्यांच्या सोबतीला सचिन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले होते शॉर्ट ऑफ लेन चेंडू फुल केलाय कावा मक्का इरादा पक्का बॉल गेलाय बॉन्ड लाईनच्या पलीकडे चक्का अगदी पाहू शकाल या बॉलवरती नक्कीच षटकार आलाय मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल चांगल्या प्रकारची कामगिरी करत असताना शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता पुलानं पॉवरफुल फटका जो पाहायला मिळाला बॉलवरती जरूर शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता बॉर्डरच्या पलीकडे जात असताना आपल्याला पाहायला मिळाला जरूर स्कोर पडते 10 धावा या अगदी पाहायला गेलं तर चालू असलेला सामना वाघिणीची वाडी संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा येतात आपण पाहू शकाल सरपंच किशोर साहेबांच्या माध्यमातून सरपंच किशोर शिंगवा साहेबांच्या माध्यमातून सध्या तरी या खूप साऱ्या शुभेच्छा ज्या आल्या चालू असलेला सामना आपण सध्या तरी एन्जॉय करत आहात त्या संघाला इथे शुभेच्छा दिल्या गेल्या त्यांचा देखील करूया मनपूर्वक आभार त्यांच्या माध्यमातून जरूर या स्पर्धेसाठी आणि चालू असलेला सामना वाघिणीची वाडी टीम साठी जरूर खूप साऱ्या शुभेच्छा ज्या आल्या पुढील होणारा सामना कुळगाव बनाम मयूर ग्रुप दोन्ही टीम जर का उपस्थित असेल तर रिपोर्टिंग करून घ्या तुमच्यापर्यंत सूचना पोहोचत जातात विनंती असेल दोन्ही टीमला जर का उपस्थित असेल तर रिपोर्टिंग करून घ्या कुळगाव बनाम
मयूर ग्रुप आपण पाहिला होता एक्स्ट्रा गट मधील जो फायनलचा सामना आपल्याला खेळवायचा शिल्लक आहे त्या अनुषंगाने दोन्ही टीम जर का उपस्थित असाल तर रिपोर्टिंग करून घ्या. यास अगदी पाहाल तर शेळंदवाडी गावचे वरिष्ठ नागरिक तदनंतर पिंपळवाडी गावचे वरिष्ठ नागरिक सर्व इथे येऊन स्थानापन्न व्हा. ज्या आयोजकांच्या सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जात आहेत अगदी पाहाल तर जरूर तुम्ही इथे उपस्थित आहेत परंतु स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हा. अगदी पाहाल तर पिंपळवाडी गावचे ज्येष्ठ नागरिक तदनंतर शेळंदवाडी गावचे ज्येष्ठ नागरिक दोन्ही गावचे ज्येष्ठ नागरिक इथे येऊन स्थानापन्न व्हा. कारण की आजचा शेवटचा रात्र जे आपल्याला पाहायला मिळते शेवटच्या रात्रीमध्ये जरूर तुम्ही आनंद ते लुटण्यासाठी इथे आलाय. तुमचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्नेहाचं स्वागत मनपूर्वक आभार. जाऊया मॅचच्या दिशेने. अगदी पाहायला तर चांगल्या प्रकारची धावसंख्याची येते. जय हनुमान शिल्ब क्रिकेट संघाला आपण पाहताय 22 धावा ज्या धावफलकावरती लगावल्या गेल्या हव्या तशा धावा जरूर पाहायला भेटत आहेत. वाघिणीचीवाडी ब क्रिकेट संघ नक्कीच आज कुठेतरी थोड्याशा वेगळ्या क्रिटिकल सिच्युएशन मध्ये पाहायला भेटतोय. अधिकच्या धावा जरूर P1च्या पहिल्या षटकामध्ये आल्या आहेत. आपण पाहू शकाल चांगल्या प्रकारची धावसंख्या आली मैदानाच्या आतमध्ये. याच प्रकारची धावसंख्या जर का आली गेली तर जरूर अधिकचा स्कोर उभारण्याचा विक्रम जो केला जाईल. जय हनुमान शिल्ब क्रिकेट संघाच्या माध्यमातून अधिकच्या धावा ज्या जरूर आल्या आहेत P1च्या पहिल्या षटकामध्ये जशा धावा हव्या होत्या तशा धावा ज्या आल्या आहेत. या स्पर्धेची शेवटची रजनी आणि शेवटच्या रजनीमध्ये इथे आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं प्रेक्षक मायबापांचं सर्वांचं करूया पुन्हा एकदा सहर्ष मनपूर्वक स्नेहाचं स्वागत. 22 धावा धावफलकावरती लगावले गेले आहेत. ओव्हर क्रमांक 2 ला सुरुवात होते. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज विशालला आपण पाहताय गोलंदाज ट्रॅक वरती आलाय. दुसरा स्पेल हाताळण्यासाठी बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू आला त्याच्या उपस्थित आहेत. एकदा कंप्लीट होते. दुसरी धावाचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे परंतु चांगल्या प्रकारचे थ्रोपैकी पाहायला भेटले. अगदी पाहायला तर अंतिम टप्प्यावरती चांगलं जजमेंट राहिलं. बघता त्या बॉलवरती एक सिंगल धाव जी सहजरित्याने कंप्लीट होते. P1च्या पहिल्या षटकामध्ये अधिकच्या धावा जरूर आल्या आहेत परंतु विशालला अधिकचं कमबॅक ज्या षटकामध्ये करावे लागेल कारण की त्या अनुषंगाने जर का त्याच्या माध्यमातून जर का अधिकच्या धावा दिल्या गेल्या तर आपण पाहिलं होतं कारण की 5 षटकाचा सामना 5 षटकाच्या सामन्यामध्ये अधिकच्या धावा ज्या उभारण्याचा विक्रम जरूर केला जाते. आपण पाहू शकाल एक चांगली बॅटिंग सध्या तरी शिल्प क्रिकेट संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू पुल करायचा होता त्याच्या उपस्थित होते थोडेसे दूरवर राहिले. एक धाव कंप्लीट होते. दुसरी धावचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे परंतु कुठल्या प्रकारची घाई करणार नाहीये कारण की त्यांना देखील ठाऊक आहे मैदानाच्या आतमध्ये P1च्या पहिल्या षटकामध्ये जरूर धावा आल्या आहेत. त्या अनुषंगाने घाई करणं तितकं गरजेचं राहणार नाही. या षटकामध्ये कमीत कमी धावा जरी आल्या तरी आपण स्कोर कार्ड जो कुठेतरी चांगल्या प्रकारचा उभारण्याचा विक्रम आपण करू शकतोय. त्या अनुषंगाने टॉप ऑर्डरच्या बोलण्यात मित्रांच्या आतमध्ये दाखल झाले होते आणि हवे तशा धावा ज्या येतात. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये विकेट करण्याचा प्रयत्न पटका फसला त्याच्याकडे डाऊन दी बॉल का आली. ओ घडते काय झेलची संधी उपलब्ध झाली होती परंतु झेल होते जमिनीला दान. टॉप ऑर्डरच्या फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले होते. या चुका कुठेतरी टाळाव्या लागतील कारण की गोलंदाजी करत असताना गोलंदाज चांगल्या प्रकारची गोलंदाजी जरूर करतोय परंतु टीम मध्ये आपण पाहतोय सातत्याने 11 खेळाडू का असतात तर त्याचा एकमेव कारण म्हणजे संपूर्ण खेळाडूंच्या माध्यमातून हवा तसा एफर्ट जो देणं पूर्णपणे टीमला राहतो परंतु हवा तसा एफर्ट जो इथे दिला जात नाहीये. त्या अनुषंगाने इथे धावा देखील 2 ज्या सहजरित्याने बटोरल्या जात आहेत आणि स्कोरबोर्डवरती आपण पाहू शकाल कोणत्या प्रकारची विकेट गमावली जात नाहीये. 26 ऑन दी स्कोरबोर्ड. 26 धावा लगावल्या गेल्या. शॉट ऑफ लाईन चेंडू चाबूक शॉट क्षेत्राच्या उपस्थित आहे एक टप्प्यावरती परंतु घडते काय बॉल देखील निघून चाललाय बाउंड्रीच्या पलीकडे. चौकार बॉलवरती जरूर चौकार आलाय. मैदानाच्या आतमध्ये हव्या तशा धावा ज्या घेतल्या जात आहेत. आपण पाहू शकाल या स्पर्धेचा शेवटची रजनी शेवटच्या रजनीमध्ये हा चालू असलेला दुसरा सामना तुम्हाला सर्वांच्याच भेटी झालाय. अगदी पाहू शकाल वाघिणीचीवाडी बनाम जय हनुमान शिळ ब क्रिकेट संघ. जय हनुमान क्रिकेट संघ सध्या तरी फलंदाजी करत असताना हव्या तशा धावा ज्या घेतल्या जात आहेत. हेलिकॉप्टर सजत होता तडम्यांच्या दिशेला थोड्याशा चुका झाल्या आहेत. यस तडम्यांच्या दिशेला चुका झाल्या. बॉल देखील बाउंड्रीच्या पलीकडे चाललाय परंतु अंतिम मोमेंटला बॉल अडवला गेलाय आणि बघता बघता त्या बॉलवरती धावा देखील घेतल्या जात आहेत. 2 धावा ज्या सहजरित्याने कंप्लीट होत आहेत. ओव्हर क्रमांक 2 ला सुरुवात होत असताना असं वाटत होतं की कमीत कमी धावा ज्या खर्च केल्या गेल्या की काय गोलंदाज विशालच्या माध्यमातून परंतु तसं काही घडत नाही. या षटकामध्ये देखील एक मोठा स्ट्रोक जो नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाज चांगल्या प्रकारची कामगिरी करते परंतु सचिनचं एकमेव बॅटिंग जे आपल्याला पाहायला मिळते
त्याच्या माध्यमातून अधिकच्या धावा ज्या उभारल्या गेल्या. पुन्हा एकदा बॅटच्या स्लॉट मध्ये आला चेंडू आणि पाठवून दिला पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या पलीकडे उत्तुंगाचा लांबवर षटकार. पुन्हा एकदा षटकाराला मैदानाच्या आतमध्ये शेवटचा षटक शेवटचा षटक चेंडू शिल्लक असताना आपण पाहिलं होतं ओव्हर क्रमांक 2 ला सुरुवात झाली होती. त्या अनुषंगाने एक चौकार देखील आला होता. तर नंतर 2 धावा आल्या होत्या. असं वाटत होतं की शेवटचा बॉल कुठेतरी डॉट फेकला गेला तर पुन्हा एकदा कमबॅक होऊ शकते, परंतु तसं काही घडलं नाहीये. शेवटचा चेंडू शिल्लक असताना त्या बॉलवरती देखील मोठा स्ट्रोक आलाय आणि वेगाच्या आपण पाहू शकाल झपाट्याने धावफलकावरती धावा लगावल्या गेल्या. वाऱ्याच्या वेगाने 38 धावा. पुन्हा एकदा मैत्रिणीच्या आतमध्ये विशाल सांबरी आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपण पाहू शकाल. ओव्हर क्रमांक 3 तिसरा स्पेल हाताळण्याकरिता गोलंदाज विशाल सांबरी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पुन्हा एकदा समोर ठेवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू होता. थोडीशी टप्पा पडल्यानंतर फलंदाजाला हरकत बनली आहे आणि सरळ विकेट किपरच्या दस्तानामध्ये जाऊन विसावलाय. डॉट बॉल आलाय. पहिलाच बॉल डॉट फेकला गेलाय. जरूर 2 षटकामध्ये धावा आले. त्या अनुषंगाने इथे गोलंदाजी करावी लागेल, कारण की आवाजाचा परफॉर्मन्स या सामन्यामध्ये दिसत नाहीये वाघिणीवाडी क्रिकेट संघाच्या माध्यमातून. कारण की टॉप ऑर्डरचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले ते अजून टिकून राहण्याचा प्रयत्न जरूर करतायत. फटका तर सजवलाय. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. डीपचे क्षेत्ररक्षक येत आहेत. एक धाव कंप्लीट होती आहे आणि ती विकेटची संधी देखील उपलब्ध होती आहे. आपण पाहू शकाल जरूर या बॉलवरती विकेट जी मिळाली आहे. विकेट तर येणं लागतीलच, कारण की पाहू शकाल अधिकच्या धावा जरूर दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून लगावल्या गेल्यात. बाळा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता. त्याने 6 बॉल फेस गेली होती. 16 वरती खेळत होता. अगदी पहा तर सचिन जी इथे विकेट गमावली गेली आहे. बॅटिंग करत असताना चांगल्या प्रकारची बॅटिंग त्याच्या माध्यमातून देखील पाहायला भेटत होती, परंतु या बॉलवरती जरूर विकेट मिळवली आहे. गोलंदाजी करत असताना विशाल सांबरे आला होता. विनोद आलाय मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. आपण पाहू शकाल विनोद मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. त्या बॉलवरती जरूर विकेट आली आहे. समोर ठेवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा, परंतु लाईन चेक केली जाते आउटसाइड द ऑफ स्टंप वरती पाहायला तर अतिरिक्त धाव जी खर्च केली जाते गोलंदाज विशालच्या माध्यमातून आणि स्कोरबोर्ड वरती धावा देखील हव्या तशा पाहायला भेटतात. ओव्हर क्रमांक 3 ला सुरुवात आहे आणि 40 धावा. अगदी पाहायला तर तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवल्या जात आहेत. बॅरिगेटच्या आतमध्ये तुम्ही आहेत त्या अनुषंगाने तुम्ही बाहेर जा प्लीज. तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवल्या जात आहेत. तुम्हाला जर का जरूर बसायचं असेल तर स्टेजवरती येऊन तुम्ही बसू शकता, परंतु बॅरिगेटच्या आतमध्ये तुम्ही थांबू नका. तुमच्यापर्यंत सूचना ज्या पोहोचवल्या जात आहेत, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज बाहेर या. मामुचीवाडी क्रिकेट संघ तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवल्या जात आहेत. तुम्हाला जर का बसायचं असेल, तुम्हाला बसायची जरूर हाऊस असेल तर इथे येऊन स्थाना पण नवा. जाऊया मॅचच्या दिशेने. अगदी पाहायला तर या बॉलवरती देखील मोठा स्ट्रोक जरूर आलाय. मोठा स्ट्रोक पुन्हा एकदा फटका तर सजवला. त्याच्या उपस्थित आहे. त्या बॉलवरती आडव्या बॅटने स्लाइस करायचा होता. मोठा स्ट्रोक जरूर सजवत होता. हा त्याचा संपर्क झाला नाहीये. त्याच्या उपस्थित होती त्या बॉलवरती एक सिंगल धाव जी सहजरित्याने कंप्लीट होते. फुलर लेनचा चेंडू होता. हवा तसा समाचार घेता आला नाहीये. त्या बॉलवरती एक धाव जी सहजरित्याने कंप्लीट होती. हे सगळी पाहायला जरा भीमर चेंडू जो फेकला गेलाय अधिकच्या वरती जो आपल्याला चेंडू पाहायला मिळाला त्या अनुषंगाने नो बॉल
जो फेकला गेला यस अगदी पाहायला गेलं तर भीमर चेंडू जो फेकला गेला गोलंदाज विशालच्या माध्यमातून पुरता बॉल पुरेपूर फ्रीट असेल. स्ट्रायकर एंडवरती विनोदला आपण पाहता शॉट ऑफ प्लेइंग चेंडू होता पुल करायचा प्रयत्न जरूर राहिला होता परंतु टप्पा पडल्यानंतर कुठल्या प्रकारची हरकत घेत नाहीये. सरळ विकेट किपरच्या जाऊन तस्तानामध्ये विसावलाय. डॉट बॉल पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय. जितके डॉट बॉल फेकले जातील तितक्या कमीत कमी धाबा पाहायला मिळते परंतु त्या अनुषंगाने इथे गोलंदाजी होत नाहीये. हव्या तशा धाबा देखील घेतल्या जात आहेत. बॅटच्या स्लॉटमध्ये चेंडू पाहायला भेटत होता. एक्स्ट्रा कव्हरला फटका सदर क्षेत्राच्या उपस्थित आहेत. डीपचे क्षेत्राच्या येत आहेत. एक धाव कंप्लीट होती एकाच धाब्यावर सध्या तरी समाधान मानतायत कारण की त्याला देखील ठाऊक आहे धाबा हव्या तशा जरूर येत आहेत. त्या अनुषंगाने कुठल्या प्रकारची घाई करणार नाहीये. आपण पाहू शकाल लॉस ऑफ 1 विकेट 47 ऑन दी स्कोर बोर्ड. 47 धाबा ज्या धावफलकावरती लगावल्या गेल्यात बॅटिंग करत असताना आपण पाहत आहे. शिळब क्रिकेट संघाला शॉट ऑफ लाईन चेंडू होता तडम्यांच्या दिशेला बॉल स्लाइड झाला क्षेत्रात धावतायत. आउटफील्ड अत्यंत फास्ट आहे त्या अनुषंगाने बॉल देखील थांबणार नाहीये. बॉल निघून चाललाय सरळ बॉर्डर लाईनच्या पलीकडे चौकार ते देखील चौकाराला मैदानाच्या आतमध्ये शिळब क्रिकेट संघ हव्या तशा धावा ज्या घेतल्या जातात. 3 षटक समाप्त झाले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या पाहू शकाल 51 धावा 51 ऑन दी स्कोर बोर्ड आपल्याला पाहायला मिळतो. चांगल्या प्रकारची धावसंख्या नक्कीच लगावली गेल्या स्पर्धेची आपण पाहू शकाल. शेवटची रजनी शेवटच्या रजनीमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळतो. तुम्हा सर्वांच्याच भेटीस सामना आला होता. अगदी पाहायला गेलं तर चांगल्या प्रकारची कामगिरी केली जाते. सध्या तरी बॅटिंग करत असताना जय हनुमान शिल्प क्रिकेट संघाच्या माध्यमातून हव्या तशा धाबा नक्कीच ज्या घेतल्या जात आहेत. 5 षटकांचा सामना 5 षटकांच्या सामन्यामध्ये या प्रकारची जर बॅटिंग पाहायला मिळाली तर अधिकच्या धाबा ज्या नक्कीच पाहायला मिळतील परंतु त्या अनुषंगाने धाबा देखील येत आहेत. आज मी तर कुठेतरी म्हणेन की वाघिणीची वाडी क्रिकेट संघ वाघिणीची वाडी क्रिकेट संघ कुठेतरी थोडंसं अडचणीमध्ये सापडला गेलाय की काय कारण की मैदानाच्या आतमध्ये अधिकच्या धाबा अशा त्यांच्या माध्यमातून जरूर खर्च केल्या जात आहेत. अशोक आलाय मैदानाच्या आतमध्ये. अशोक सामरी या मैदानाच्या आतमध्ये चौथा स्पेल घेऊन आलाय. शॉट ऑफ लाईन चेंडू होता झेलची संधी उपलब्ध झाली होती. थर्डमॅनच्या क्षेत्रात येत आहेत. एक धाव जी सहजरित्याने कंप्लीट होती. एका धावीच्या मदतीने 52 धाबा ज्या लगावल्या गेल्या हरकत नाही. मैदानाच्या आतमध्ये हव्या तशा धाबा ज्या बटवरल्या जात आहेत. या प्रकारची धावसंख्या जर का मैदानाच्या आतमध्ये लगावत राहिली तर हव्या तशा धाबा ज्या फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना शिल्ड क्रिकेट संघाच्या माध्यमातून घेतल्या जातील. अगदी पाहायला तर अशोक सामरे यांच्याकडनं देखील वाघिणीवाडी क्रिकेट संघाला खूप साऱ्या शुभेच्छा ज्या आल्या आहेत आपण पाहू शकाल. नक्कीच त्याच्या माध्यमातून इथे खूप साऱ्या शुभेच्छा ज्या आल्या आहेत. वाघिणीवाडी क्रिकेट संघ सध्या जर फिल्डिंग करत असताना आपण पाहताय त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा ज्या आल्या आहेत अशोक सामरे यांच्या माध्यमातून. मैदानाच्या आतमध्ये जाऊया पुन्हा एकदा. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण अशोकला पाहतोय त्याच्या माध्यमातून जरूर चांगली कामगिरी केली जाते परंतु धाबा ज्या हव्या तशा आलेत. या षटकामध्ये जर का कमबॅकिंग गोलंदाजी झाली तरी काही हरकत नाही कारण की शिळबा क्रिकेट संघाच्या माध्यमातून जशा हव्या तशा धाबा घेतल्या जातात. स्विच हिटचा फटका या स्विच हिटचा फटका ना स्विच हिट नाही तर स्विच हिट जो फटका पाहायला मिळाला बॉल देखील बाउंड्रीच्या पलीकडे चौकार. या बॉलवरती देखील चौकार आलाय. मामोजवाडी क्रिकेट संघ तुमच्यापर्यंत पुन्हा एकदा सूचना पोहोचवली जाते. विनंती असेल की बॅरिकेडच्या बाहेर तुम्ही निघा कारण तुमच्यापर्यंत सूचना वारंवार पोहोचवल्या जातात. जर का तुम्हाला बसायचं असेल तर स्टेजवरती येऊन तुम्ही स्थानापन्न व्हा. पुन्हा एक जाऊया मॅचच्या दिशेने. अगदी पाहायला तर कमीत कमी धावा जरूर अशोक खर्च केला जात होते पण अशोकच्या माध्यमातून परंतु या बॉलवरती चौकार आलाय आणि हव्या तशा धावा देखील येत आहेत. शॉट ऑफ लाईन चेंडू फटका जरूर सगळ्या क्षेत्राच्या उपस्थित आहेत परंतु मस्तक पे दस्तक बॉल देखील चाललाय बाउंड्रीच्या पलीकडे निघून. या बॉलवरती देखील चौकार आलाय. बॅक टू बॅक 2 चौकार जे आलेत. हव्या तशा धावा ज्या घेतल्या जात आहेत. या षटकामध्ये देखील बॅक टू बॅक 2 चौकार आले. पहिल्या बॉलवरती सिंगल आले होते त्यानंतर डबल आणि या बॉलवरती बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. पण पाहू शकाल एक विकेट देखील गमावली गेली. 65 धावा.
हे अगदी पाहाल तर शिळंदवाडी गावचे ज्येष्ठ नागरिक त्यानंतर पिंपळवाडी गावचे ज्येष्ठ नागरिक जर का आले असेल तर स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हा. तुमच्यापर्यंत वारंवार सूचना पोहोचवली जाते. विनंती असेल दोन्ही गावचे ज्येष्ठ नागरिक जर का आला असेल तर स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हा. त्या सूचना तुमच्यापर्यंत वारंवार पोहोचवल्या जात आहेत. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने 64 धावा लगावल्या गेल्यात. अधिकच्या धावा आल्या आहेत. अगदी पाहाल तर कुळगाव टीमचे कॅप्टन तदनंतर मयूर ग्रुप टीमचे कॅप्टन ताजवीन करण्यासाठी कॉम्बॉक्सच्या दिशेने या. ते तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवल्या जात आहेत. कारण की अधिकचा उशीर तो पहिल्या सामन्याला आपण पाहिला होता. अधिकचा उशीर जरूर झाला गेला होता. त्या अनुषंगाने थोडस सहकार्य करा. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने आपण पाहू शकाल. शेवटचा षटक मार्ग असताना गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज प्रदीप आलाय. मैदानाच्या आतमध्ये हव्या तशा धावा ज्या घेतल्या जात आहेत. आपण पाहू शकाल 65 धावा ज्या लगावल्या गेल्या आहेत. आपण पाहू शकाल इथे जमलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं प्रेक्षकांचं पुन्हा एकदा करूया या स्पर्धेच्या वतीने आयोजकाच्या वतीने सहर्ष मनपूर्वक स्नेह असं स्वागत. अगदी पाहाल तर या स्पर्धेची शेवटची रजनी जी तुम्हा आम्हा सर्वांच्याच भेटी झाली. गावदेवी पिंपळवाडी व साईल 11 शिळंदवाडी साईल प्रतिष्ठान व कृष्णा स्मृती चषक आपण पाहू शकाल. कृष्णा पारधी स्मृती चषक 2026 आपल्याला पर्व पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू पाहायला भेटत होता. साईडला पटका सजवला होता. क्षेत्ररक्षक जरूर उपस्थित होते परंतु त्यांच्या मस्तक पे दस्तक बॉल देखील निघून चाललाय बाउंड्रीच्या पलीकडे आणि पुन्हा एकदा त्या बॉल वरती चौकार आलाय. अगदी पाहाल तर आपण बॅटर बाळाला पाहू शकाल. त्याच्या माध्यमातून जरूर चांगली कामगिरी केली जाते परंतु या बॉल वरती विकेट आली हरकत नाही. 15 बॉल त्याने फेस केले गेले तर 41 धाबेचा त्याचा कामगिरी केली गेली. त्याच्या माध्यमातून अफलातून कामगिरी. मैदानाच्या आतमध्ये शिळबा क्रिकेट संघ बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. अफलातून कामगिरी जरूर केली गेली. बाळाच्या माध्यमातून अधिकच्या धाबाच्या त्याच्या माध्यमातून त्या घेतल्या गेल्या आहेत. 15 बॉल आणि 41 धाबावरती जरूर होता परंतु त्यानंतर या बॉलवरती विकेट जी गमावली ती हरकत नाही. मॅच साठी जसा परफॉर्मन्स हवा होता तसा त्याच्या माध्यमातून दिला गेलाय आणि अधिकच्या धावा ज्या लगावल्या गेल्या. फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना आपण पाहताय जय हनुमान शिल्ड क्रिकेट संघाला धावा तर जरूर झाल्या आहेत परंतु या षटकामध्ये देखील अधिकच्या धावा पुन्हा एकदा येतात. विष्णू सर आमच्या दिशेने वळतायत. पुन्हा एकदा अवांतर धाव आउटसाइड द लेग स्टंप व्हाईट बॉल. 70 धावा ज्या लगावल्या गेल्यात. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना आपण पाहू शकाल जय हनुमान शिल्ड क्रिकेट संघाला बॅटिंग करत असताना अफलातून कामगिरी जरूर केली जाते. त्याच्या माध्यमातून पहिला सामना आपण पाहिला होता. जरूर लो स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला भेटत होती परंतु लो स्कोरिंग मॅच मध्ये आपण पाहिलं होतं चांगल्या प्रकारची कामगिरी जरूर मामुजवाडी क्रिकेट संघाच्या माध्यमातून देखील केली जात होती परंतु चौथा षटक मार्ग असताना तो षटकार आला ना. त्या षटकाराने कुठेतरी पूर्णपणे मॅच बदलली गेली. त्या अनुषंगाने त्यांना तो सामना सोडावा लागला आणि त्याच्या बॉलवरती जर का कुठेतरी इतर मानेनं विकेट घेतली असती तर डॉट बॉल आला असता तरी पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जरूर त्यांची चांगली कामगिरी केली गेली असती. हरकत नाही. तो सामना सहजरित्याने जिंकला गेला आपण पाहिलं होता. तेलंगवाडी क्रिकेट संघाच्या माध्यमातून चांगला खेळ जो आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला कारण की तुमच्यापर्यंत सातत्याने मी उल्लेख करत होतो. कालच्या दिवसामध्ये देखील मी उल्लेख केला होता की 12-1 वाजल्याच्या नंतर चेस होणं खूप कठीण जातं. या ग्राउंडवरती आपण पाहतात थंडगार वातावरणामध्ये जरूर
आपण पाहू शकता दुसऱ्या राऊंडचा खेळ सुरू झाला की अगदी आपण पाहू शकता 4 षटकामध्ये 30 ते 35 धावा जरी बनवल्या गेल्या तरी त्या टीमच्या माध्यमातून जरूर अधिकचा स्कोर जो या स्पर्धेमध्ये मानला जातो, कारण की त्या धावा ज्या चेस होऊ शकत नाहीयेत, कारण की थंडगार वातावरणामुळे त्या धावा जरूर चेस होण्यासाठी कठीण जात आहेत। षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक जो आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये 70 धावा बनवल्या गेल्यात, लॉस ऑफ 2 विकेट अँड स्कोरबोर्ड 70। पुन्हा एकदा शॉट ऑफ लाईन चेंडू होता, समोर ठेवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू होता आणि त्या डॉट बॉल आलाय, सॉरी अगदी पाहायला तर या बॉलवरती जरूर विकेट आली। हे अगदी पाहायला तर 70 कंप्लीट जी केली गेली, आपण पाहू शकाल 70 धावा ज्या बनवल्या गेल्या आहेत। 71 धावेचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट केलं गेलं आहे। बॅटिंग करत असताना आपण पाहिलं होतं जय हनुमान शिल्ड क्रिकेट संघाला ज्याच्या माध्यमातून अधिकच्या धावा ज्या उभारल्या गेल्या आहेत, जरूर याच प्रकारची कामगिरी करावी लागेल, कारण की मॅच मध्ये जर तरला महत्व नाहीये, या धावा देखील सहजरीने चेस होऊ शकतात, परंतु वाघिणीवाडी क्रिकेट संघाला देखील त्यांच्यात पावलावर पाऊल ठेवून फलंदाजी करावी लागेल। चला स्पीडअप ठेवा, लगेचच वाघिणीवाडी क्रिकेट संघ अधिकचा उशीर नकोय, कारण की आज आपल्याला पाहायला तर खूप सारे सामने जे खेळवायचं आहे त्या अनुषंगाने थोडंसं सहकार्य करा। 30 बॉल आणि 71 धाव संख्येची गरज, जरूर हा हाय स्कोर मानला जाईल का, कारण की अधिकचे सामने आपल्याला अजूनही खेळवायचे शिल्लक आहेत। यस, यापुढील होणारा सामना मयूर ग्रुप बनाम कुळगाव, दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित व्हा, कारण की नाणेफेकीचा कौल जो केला जाईल या सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जात आहेत। विनंती असेल, कारण की अधिकचा उशीर नकोय, अधिकचे सामने आपल्याला जरूर खेळवायचे आहेत। अजून एक सामना तुम्हा आम्हा सर्वांच्याच भेटीतील रफ अँड टफ मुकाबला जो आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल। दोन्ही टीमच्या माध्यमातून एकसा गट मधील जो शेवटचा सामना आपल्याला खेळवायचा शिल्लक आहे, क्वालिफाईडचा सामना त्याच्या माध्यमातून जरूर खेळला जाईल। एक वेगळी लढत जी आपल्याला पाहायला मिळेल, कुळगाव बनाम मयूर ग्रुप बदलापूर जो आपल्याला सामना पाहायला मिळेल। कालच्या दिवसामध्ये देखील आपण पाहिलं होतं RD11 चांदप बनाम आपण पाहिलं होतं दोन्ही टीमच्या माध्यमातून जरूर चांगला खेळ जो नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला। अगदी पाहायला तर 30 धावा 30 बॉल आणि 71 धाव संख्येची गरज जी या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते। अधिकच्या धावा जरूर उभारल्या गेल्या आहेत, परंतु त्या धावा चेस होतील की डिपेंड होतील। 30 बॉल आणि 71 धाव संख्येची गरज आपण पाहू शकाल, चेस होतील की डिपेंड होतील ते ऐकवण्यासाठी पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये करूया परिवर्तन। कॉम्बॉक्स मध्ये जोडले जातील माझे साथी समालोचक, माझे परम मित्र मुरबाडचा एक बुलंद आवाज ज्याने कमी वयामध्ये आपलं नाव साते समुद्रा पलीकडे नेऊन पोहोचवलं, तोच अगदी पाहू शकाल आपण प्रकाशजी भला सर, थँक्यू। थँक्यू सो मच। अगदी आपण पाहू शकाल मैदानावरती भरपूर चांगली लढत जी आपल्याला पाहायला मिळते। सामन्याचा अगदी पूर्वार्धामध्ये आपण आवाज ऐकल्यानंतर आमचे साथी समालोचक उभारताकरतर कॉमेंटेटर जो मात्र या परिसरातील आपल्याला पाहायला मिळतोय आमचे विशाल सर यांचा, आणि जरूर आपण सामन्याचा अगदी उत्तर अर्थाच्या दिशेने वळतोय। मॅच जबरदस्त राहिली, यात मात्र ते शंका नाही, आपण पाहू शकतोय। फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग केली तिथे आपण पाहिलं अगदी शिल्ड संघाने ज्यांनी भरपूर चांगले लक्ष सेट केलं, 70 बनवल्यात। 71 धाबेचा पाठला मैदानामध्ये केला जाईल, आपण बघू शकतोय। मैदानामध्ये सध्या तरी वाघणीचीवाडी संघ पाहायला मिळतोय। बरोबर मॅच जबरदस्त, आजची अंतिम रात्र जी मात्र आपल्याला पाहायला मिळते, आणि जरूर आजच्या अंतिम रात्रीमध्ये खूप चांगलं क्रिकेटच्या मात्र आपण पाहणार आहोत। फायनल रात्र जी मात्र या स्पर्धेची पाहायला मिळते, आणि जरूर आपण पाहू शकतात आजच्या रात्रीमधला हा दुसरा सामना पाहायला मिळतोय। 30 बॉल 31 धाबेचं लक्ष मैदानामध्ये चेस केलं जाईल। क्रिकेटचा खेळ आहे, आणि जरूर या मॅच मध्ये हवी तशी चेसिंग सक्सेस राहील की नाही हे आपण पाहणार आहोत। सध्या या सामन्यामध्ये वाघणीचवाडी संघाच्या बॅटिंगच्या माध्यमातून संघर्ष खूप करावा लागणार आहे। या सामन्यामध्ये वाघणीचवाडी संघाच्या फलंदाजांना देखील जितक्या करदर 70 धाबा आपण बघतोय, 71 धाबेचं जे लक्ष आहे ते भरपूर मोठे आहे, आणि त्या धाबेच्या प्रयत्नामध्ये चेसिंग करत असताना आता
पॉवर प्ले मध्ये सुरुवात जबरदस्त द्यावी लागेल. बॅटिंग ऑर्डर मधून आपण बघताय बॅट्समन प्रदीप आणि विशाल हे दोन खेळाडू दाखल झालेत. आजची रात्र जी मात्र भरपूर महत्वाची आहे. आज संपूर्ण खरतर अनेक भागामध्ये भरपूर साऱ्या स्पर्धा सुरू आहेत, परंतु आपल्या बदलापूर भागातील खरतर ही चर्चेची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. बारबी धरणाच्या पायथ्याशी असलेलं हे मैदान आणि या मैदानावरती आज आपण बघू शकाल पिंपळोलीकरांचा आणि त्याचबरोबर शिळंदवाडीकरांचा मानाचा चषक आपल्याला पाहायला मिळतोय. जरूर सल्यूट खरतर या आयोजनासाठी वारंवार प्रेक्षक देखील देतात आणि आम्ही देखील देतोय, कारण आयोजन करणं तितकंच सोपं नसतं, परंतु हिंमत जी मात्र विनायक दादाने ठेवली, संपूर्ण गावकऱ्यांनी ठेवली आणि आज सत्यात उतरलेला साहिल प्रतिष्ठान व अगदी कृष्णास्मूर्ती चषक ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सुरुवात डॉट बॉल न केले गोलंदाज मैदानावरती सचिन गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. शीळ संघ मैदानामध्ये 71 धाबेचा डिफेन्स या मॅच मध्ये करत असताना आपल्याला अगदी जरूर दिसतोय. चमकावं लागेल या मॅच मध्ये चेसिंग करत असताना, फलंदाजी करत असताना अगदी या बॅटल मध्ये आपण बघू शकतो वागणेचवाडी संघाला, कारण नेहमीच म्हटलं जातं जो दिखताय वो बिकताय आणि जरूर इथून फलंदाजांना आपल्या नावाची आतिषबाजी करणं गरजेचं आहे. पुढे ठेवतात ऑन ड्राईव्हला चेंडू ढकलला गेला लॉंगॉनच्या फिल्डर समोर 38 सर्कलच्या आतमध्ये आपण पोहोचलेले बघाल. मिळाली जाईल पहिली सिंगल. बॅटिंग करत असताना या सामन्यामध्ये अगदी वागणेचवाडी संघाला एक धाव. पहिली सिंगलची मात्र या धावफलकाला बनलेली आपण पाहतोय. मॅच जबरदस्त राहील. सुरुवात जर चांगली मिळाली, पहिल्या षटकामध्ये 15 ते 17 प्लस जर रन्स आल्या तर मी सांगेल इथून हा सामना शेवटपर्यंत भरपूर चर्चेत राहणार आहे. वागणीचवाडी संघ मैदानामध्ये चेस करतोय. गोलंदाजी करत असताना शीड संघ गोलंदाज सचिन पुढे ठेवलं वेगवान चेंडू आणि बरोबर अगदी मिडल सिक्सच्या पिचिंग मध्ये फलंदाज तिथे कदाचित जरूर सापडले होते, परंतु तिथे आपण पाहू शकता थोडीशी चर्चा जी सध्याच्या घडीला बॅटर विष्णू सरांकडे करतोय आणि ऑलरेडी पंचांनी खरतर फलंदाज बाद घोषित केला, त्यामुळे अगदी आता बॅटरला इथून परतावं लागेल. सामन्यामध्ये आपण पाहू शकाल बॅटिंग करत असताना इथे सध्याच्या घडीला अगदी वागणीचवाडी टीमला मात्र विकेट जो इथून जरूर लागतोय, बट दोन्ही फलंदाज थोडीशी चर्चा करतात. फलंदाज म्हणतो की चेंडू बॅटवरती संपर्क करतोय आणि त्याचमुळे आता बॅटिंग करणाऱ्या टीमने डीआरएचा रिव्हर्स अगदी जो वापर करायला इथून घेतलेला आपण बघताय. चेक केलं जाईल. थर्ड अंपायरचा डिसिजन जो मात्र इथून आता थोड्याच वेळात आपल्या समवेत पोहोचला जाईल. हृदयाची धगधग, काळजाची स्पंदने जी मात्र इथून आता वाढली जात आहेत. बॅटर कदाचित डेंजर झोनला जरूर आहेत, परंतु फलंदाजी करणाऱ्या टीमने सध्या आपण बघू शकतायत अंपायर डिसिजनला चॅलेंज केलंय आणि त्यानंतर टीव्ही अंपायरची मदत जी मात्र इथून घेतली जाते. आणि इथून आता सिग्नल तिसऱ्या पंचांचा येतोय ओईटी आउट, फलंदाज बाद, विकेट. सामन्यामध्ये चेस भरपूर मोठा आणि त्या चेसच्या दिशेने जर पाहिले तर बॅटिंग करणाऱ्या वागणीचवाडी टीमला पहिला लॉस जो मात्र धावफलकावरती 1 रन्स असताना इथे लागलेला आपण बघाल. अपेक्षा भरपूर मोठ्या होत्या फलंदाज खरतर आपण पाहू शकता विशालकडे, परंतु त्या अपेक्षा जर पाहायला गेलं तर किंचित बराच्या वेळेमध्ये भंग झालेल्या पाहायला मिळतील. विकेट 1 लागतोय वागणीचवाडी संघाला. चेस इथून मी सांगेल भरपूर कठीण होईल चेसिंग करत असताना अगदी वागणीचवाडी टीमला, कारण त्याचं एकमेव उदाहरण सध्या गोलंदाजी करणाऱ्या खेळपट्टीवरती शीळ संघाच्या गोलंदाज सचिनने दिलंय विकेटच्या माध्यमातून. सामना जबरदस्त आहे. सामन्यामध्ये आपण बघू शकतात अगदी भरपूर चाली रंगत जी मात्र इथून बनली जातीय या सामन्याच्या माध्यमातून. 71 धाबेचा पाठला केला जातोय. समोर मैदानामध्ये नवीन बॅटर दाखल झालेत. विशाल सामरी दाखल होतात. वेगवान चेंडू, फलंदाजाला मात्र इथून आता घ्यावा लागेल माघारीचा प्रवास आणि मॅच मध्ये अजून एक विकेट आला काय आणि गेला काय बॅटर. अजून एक धक्का. मॅच मध्ये आज कुठेतरी जर पाहिलं गेलं तर वागणीचवाडी संघाचा आबाताचा परफॉर्मन्स इथे होत नाही. प्लॅटफॉर्म मोठा आहे आणि मोठ्या प्लॅटफॉर्म वरती मोठाच खेळ करावा लागतो आणि सध्या या सामन्यामध्ये आपण बघू शकतायत बॉलिंग करणारा टीम अगदी शीळ संघ जबरदस्त काही दाखवतोय. अक्षय रिप्ले मध्ये आपण बघू शकतात परफेक्टली लेग स्टिक उखडणारा चेंडू जो मात्र मैदानावरती आपण बघताय गोलंदाज सचिनच्या माध्यमातून टाकला आणि तिथे मॅच मध्ये पुन्हा एकदा अगदी कलाटणी देणारा आणि उमेद जागी करणारा विकेट मिळाला आहे.
एकाच जागेवरती दोन फलंदाज या सामन्यामध्ये बाद होत आहेत. बॅटिंग करणारे अगदी वाघणीचवाडी संघाचे स्कोरबोर्डला अगदी एक जाब आहे. 2 विकेट या सामन्यामध्ये गमावले जात आहेत. दबाव जो सुरुवातीला अगदी बॉलिंग करणाऱ्या टीम वरती होता तोच दबाव इथून आता बदलवलेला आहे. अपोजिट बॅटिंग करणाऱ्या संघावरती तो दबाव इथून आता फिरवला जातोय. मैदानामध्ये चेस करत असताना अगदी वाघणीचवाडी टीम वरती शील्ड संघ करतर उगाच चर्चेतले नाव आहे. त्यासाठी करतर त्यांची मेहनत भरपूर मोठी आहे आणि जरूर आपण पाहू शकाल एखाद्या क्षेत्रामध्ये जर तुम्ही निरागसपणे मेहनत करत असाल तर तिथे तुम्हाला फळ हे जरूर मिळते आणि जरूर मैदानामध्ये हा सामना भरपूर प्रचलित आहे. वेगवान चेंडू चर्चा या सामन्याची भरपूर होती. गोलंदाज मैदानावरती स्पष्टपणे सचिन गोलंदाजी करत असताना मात्र आपल्या नावाची चर्चा खूप चांगल्या पद्धतीने उमटवतोय. अजून एक डॉट बॉल. स्कोरबोर्डला एक जाव 2 विकेट. षटक नंबर 1 चा खेळ आपण सुरू बघतोय. सचिनने गोलंदाजी करायला सुरुवात केली होती अगदी डॉट बॉलने, परंतु त्याच्यानंतर सुरुवात जी मात्र शेवटपर्यंत तितकी चर्चेत आहे. सिंगल विकेट विकेट पुन्हा डॉट बॉल म्हणजे गोलंदाजी मैदानावरती या स्पेल मध्ये अगदी अचूक केली आहे. हाफ ट्रॅकर बॉल पडल्यानंतर बाउन्स मिळतोय. पुन्हा एकदा फलंदाजाला मैदानावरती थांबवलंय आणि यावेळेस देखील आपण पाहताय गोलंदाज सचिनच्या माध्यमातून भरपूर चांगला चेंडू. कदाचित चर्चा केली नो बॉलचा इशारा जो मात्र सध्या इथे गोलंदाजाच्या करतर ओव्हर स्टेपिंगच्या माध्यमातून मेन अंपायर विष्णू सरांच्या माध्यमातून येतोय. ओव्हर स्टेप गोलंदाज झालेला आपण पाल अगदी सेफ झोनच्या पलीकडनं चेंडू फेकण्याचा प्रयत्न गोलंदाज मैदानावरती करतोय आणि त्याचमुळे आपण पाहू शकतात एकसा धाव जे मात्र इथे धाफलकाला अगदी वाघणीचवाडी संघाच्या भरली जाती आहे. 2 धाबा धाफलका भरतात. कदाचित बॉलिंग करणाऱ्या टीमचा DRS जो मात्र इथून येतोय चेक केलं जाईल. ऑलरेडी पंचांनी करता नो बॉलचा इशारा दिलेला आहे आणि या DRS चा जो वेळ आपण बघतोय तो बरोबर तुमच्याकडे 10 सेकंदाचा आहे. त्यामुळे अगदी 10 सेकंदाच्या आतमध्ये तुम्ही पटकन आणि झटकन DRS घेऊ शकताय. सामना सुरू होतोय. फ्री बॉल बिसाबिंग फटका बसतोय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल अगदी आपण पाहू शकाल फ्रीट होत आणि त्याचमुळे फलंदाज खेळपट्टीवरती इथून आता बचावले जात आहेत. या चेंडूवरती मात्र एकेरी सिंगल जी मात्र इथून मिळाली जाईल वाघणीचवाडी टीमला. षटक क्रमांक मैदानामध्ये आपण पाहता 1चा खेळ मात्र इथून समाप्त होईल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीमध्ये धावफलकाला मात्र इथून निरागस सुरुवात जी मात्र आपण बघताय वाघणीचवाडी संघाची. 3 जाबा स्कोर बोर्डला आहेत. सामन्यामध्ये 2 विकेट गमावलेत. पहिल्याच ओव्हर मध्ये चेसिंग करत असताना 71 धावेची या सामन्यामध्ये वाघणीचवाडी संघाने. बॅटल खूप इंटरेस्टेड पाहायला मिळत आहे. चला विनंती असेल नेक्स्ट मॅच अगदी एक्सा पोल मधील क्वालिफाय सामना आपल्याला पाहायला मिळेल. मयूर ग्रुप त्यांच्या विपक्षात अगदी कुळगाव CC या 2 टीमच्या माध्यमातून. चला 2 टीम्स कॅप्टन लगेचच आपण पाठवून द्या. टॉस बॉक्स मध्ये आपण लगेचच नाणेफेकी संपादित करणार आहोत. 71 धाबेचा पाटला मैदानाच्या आतमध्ये ते केला जातोय. सुरुवात इथून धीमी राहिली आहे अगदी चेसिंग करणाऱ्या वाघणीचवाडी संघाची. दुसऱ्या स्पेल मध्ये गोलंदाज समाधान दाखल झालेला आपण बघताय. स्ट्रायकर बॅटर मैदानावरती राज पाहायला मिळतील. पुढे ठेवले लॉप करण्याचा प्रयत्न इथे देखील आपण पाहू शकतात. बॅटच्या खरतर फ्लो मध्ये चेंडू सापडला नाहीये. डॉट बॉल. प्रेशर भरपूर दिसतंय सामन्यामध्ये चेस करणाऱ्या अगदी या मॅच मध्ये वाघणीचवाडी संघाच्या फलंदाजांवरती आणि जी करतर एनर्जी हवी आहे जो करतर उत्साह हवाय या सामन्यामध्ये चेस करत असताना 71 धाबेचा फलंदाजांच्या चेहऱ्यावरती तो दिसत नाहीये. अगोदरच इथून कदाचित मैदानावरती खचलेला आहे. टीम सध्या वाघणीचवाडी संघ चेस करत असताना 71 धाबेचा आणि त्यामध्ये आणखीन एक डावाला किंडार फलंदाज बाद विकेट. सामन्यामध्ये आपण बघू शकाल 3 धावेला 3 लॉस अगदी चेसिंग करणाऱ्या वाघणीचवाडी संघाचे. डबल कॅमेऱ्याच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा जी टेलिकास्ट होत असताना आपण बघताय ब्रदर स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून चांगली क्लॅरिटी विथ क्वालिटी हे पारदर्शक होत असताना आपण बघताय. या स्पर्धेचं करतर आमचे बाळादादा असतील त्याचबरोबर विकी दादा असेल आणि त्यांचा संपूर्ण करतर जो टीम असेल त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला सलग जर पाहायला गेलं तर अगदी गेल्या 6 रात्री आणि याची 7वी रात्र जे मात्र अगदी ऑनलाईनच्या माध्यमातून आपल्या समवेत दर्शवली जाते.
स्कोरबोर्डला 3 धाबा 3 विकेट सामन्यामध्ये चेसिंग करत असताना वागणेचवाडी टीमला बनली आहेत. मॅच मध्ये डोकेदुखी ठरली आहे सध्या चेसिंग करत असताना जिथे 3 विकेट गमावलेत आपण बघू शकाल वागणेचवाडी टीमने तिथून आता पूर्णतः जर पाहिलं गेलं तर भरपूर सारा पश्चाताप जो मात्र या सामन्यामध्ये व्हायला सुरुवात होतीये चेस करणाऱ्या अगदी वागणेचवाडी टीमला. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये लक्ष्मण दाखल झालेत. राऊंड दी विकेट गोलंदाज समाधान पुन्हा एकदा पुढे ठेवलाय कडक फटका. लॉंगॉनला मात्र अगदी क्षेत्ररक्षक आहेत मिस्टेक केली आहे आणि सरळ चेंडू लॉंगॉनला बीट करून निघून गेलाय अगदी मिसाईलच्या वेगानं बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. फटक्यामध्ये आवाज भरपूर चांगला होता जिथे कनेक्शन राहिलं तिथून आवाज कटकन आला आणि सरळ लॉंगॉनला झटकन बीट केलं अतिघाई आणि तिथे आपण पाहू शकताय संकटामध्ये जाई अशाच पद्धतीची चर्चा जी मात्र मैदानावरती होत असताना आपण पाहिली. चौकार आला स्कोरबोर्डला 7 धाबा. पुढे ठेवला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न मिसामिंग नोमॅस लँड वरती चेंडू लँडिंग करतोय. क्षेत्ररक्षक बॉल वरती येतात. एक सिंगल वेगात कंप्लीट केली आहे. 2 धाब्याचा प्रयत्न इथे देखील 2 रन्स ज्या मात्र अगदी खूप चांगल्या पद्धतीने मिळायला जात आहेत. फलंदाजी करणाऱ्या अगदी सध्याच्या घडीला आपण पाहू शकाल वागणेचवाडी टीमला 9 धाब्यावरती स्कोरबोर्ड जो मात्र सध्या वागणेचवाडी संघाचा इथून बनला जातोय. आज करता 71 धाब्याचा पाठला केला जातो या मॅच मध्ये आणि साम्राज्य जर हवं तसं ठेवायचं असेल तर इथून नक्कीच बावळ्यांना लढावं लागेल आणि सध्या आपण पाहू शकताय वागणेचवाडी टीमचे बॅटर प्रयत्न करतायत परंतु मॅच मध्ये आपण बघू शकाल नशिबाचा पाठिंबा अधिकसा मिळाला जाईल. नो बॉल वेस्ट ऑफ हाईट मैदानावरती चेंडू टाकला जातोय. स्कोरबोर्डला 10 धाबा. दहा धाबा दाफलकावरती आपण पाहताय सामन्यामध्ये वाघिणीची वाडी संघ इथून चेसिंग करत असताना आपण पाहाल डॉट बॉल येतोय. गोलंदाज मैदानावरती समाधानच्या माध्यमातून खेळपट्टीमध्ये आपण पाहू शकता इथून भरपूर मोठा डिफेन्स जो मात्र करण्याचा प्रयत्न इथे केला गेला शिर संघाच्या माध्यमातून. फुल टॉस बॉल समोरचा दिसला फक्त आणि फक्त अगदी स्लाइस केले जाते. कव्हरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 2 धाब्याचा प्रयत्न या चेंडूवरती देखील होत असताना आपण पाहतोय. 2 रन्स येतील दाफलकाला मात्र वाघिणीची वाडी संघाच्या आपण पाहू शकतात 12 धाबा. 2 ओव्हरचा खेळ संपत असताना आपण पाहाल 2 षटकाच्या समाप्तीमध्ये दाफलकाला मात्र 12 धाबा 12 चेंडूचा सामना केला वाघिणीची वाडी संघाच्या करतर या खेळाडूंनी आणि 12 धाबेला हा दाफलक इथे पोहोचतोय. अजून देखील 3 षटकांचा खेळ मैदानामध्ये उर्वरित शेष पाहायला मिळतोय मैदानामध्ये. बारा धाबा दाफलकावरती आपण पाहताय मैदानामध्ये. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज बाळा इथे दाखल झालेला आपण पाहाल. बाळा मैदानाच्या आतमध्ये ऑन बॉलिंग मार्क वरती दाखल झालेत खेळपट्टीमध्ये. अजून देखील इक्वेशन भरपूर मोठं दिसतंय मॅच मध्ये. अगदी भरपूर मोठा चेस इथून केला जातोय वाघिणीची वाडी या संघाच्या माध्यमातून. स्ट्रायकर बॅटर मैदानावरती आपण पाहू शकतात. अगदी प्रदीप फलंदाज खेळपट्टीवरती बॅटिंग करतोय ज्याच्याकडे इथून आता भरपूर साऱ्या अपेक्षा या मॅच मध्ये संपूर्ण टीमला आहेत. शपलोन खेळण्याचा प्रयत्न समोर आपण बघू शकाल. सरळ इष्टरक्षकाच्या हातामध्ये चेंडू एंटर होतोय खेळपट्टीवरती मात्र इथून गोलंदाज बाळाच्या माध्यमातून डॉट बॉल. निर्धाव चेंडूचा वापर मैदानामध्ये गोलंदाज बाळा करतायत. मॅच मध्ये अगदी पारडं भरपूर मजबूत दिसतंय. अगदी आपण पाहू शकाल गोलंदाजी करणाऱ्या या सामन्यामध्ये शिल्ड ब संघाचं. शॉट ऑफ लेंथ कटर लेंथ लेग कटर होता मिसामिंग फलंदाज इथून आता सक्सेस जरूर ठरले जातील कारण लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाला चेंडू समजला नाहीये आणि सरळ चेंडू निघून गेले लॉंगॉन सीमारेषेच्या पलीकडे. फलंदाजाच्या पाठमधून 4.
चौकार येतोय मैदानावरती बॅटर खेळपट्टीवरती आपण पाहू शकताय प्रदीपच्या बॅट मधून स्कोर बोर्डला मात्र इथून 16 धावेला बॅटिंग करत असताना अगदी वाघिणीची वाडी हा सगळे इथे पोहोचतोय बॅटर मैदानावरती प्रदीप फलंदाजी करतोय उडत्या खरतर पक्षाची पंख मोजणं जाणतोय हा फलंदाज आणि खेळपट्टीवरती या लक्षाची खरतर रणनीती चेस करत असताना मैदानावरती इथून परफेक्टली प्रयत्न चांगले केले जात आहेत डॉट बॉल मैदानावरती गोलंदाज बाळाच्या माध्यमातून येतोय सध्या स्कोरबोर्डला फक्त आणि फक्त 16 धावा हो शपलोन खेळण्याचा प्रयत्न आउटसाइड द ऑफ स्टिंग खतराब चेंडूचा वापर मैदानावरती गोलंदाज येथे खेळपट्टीमध्ये आपण पाहू शकतात सध्या तरी बाळाच्या माध्यमातून केलाय अतिरिक्त रन्स दाफलकाला मात्र इथून आपण पाहू शकाल शीळ संघाच्या 17 धावेवरती मात्र इथून चेस करणाऱ्या आपण पाहू शकता सध्याच्या घडीला वाघिणीची वाडी संघाच्या कमी गतीचा बॉल समोर अगदी आपण पुन्हा एकदा पाहू शकतात खेळपट्टीवरती मात्र इथून फलंदाजांच्या बॅटवरती हवे तशी कनेक्शन दिसत नाही आहेत डायरेक्टचा प्रयत्न तिथे अगदी बॅकअप अवेलेबल राहिलाय मिळाली जातीय 22 मधून फक्त आणि फक्त एकच धाव दाफलकाला आपण पाहताय सध्या 18 धावेला चेस करणार अगदी वाघिणीची वाडी हा संघ या दाफलकावरती पोहोचला जातोय सामना कठीणच दिसतोय मॅच मध्ये चेसिंग करणाऱ्या टीमला अगदी आक्रमकतेची भरपूर गरज आहे पुढे एकदा फिंगर अप रोल केलेत लेकडरचा वापर मैदानावरती गोलंदाज खेळपट्टीमध्ये आपण पाहताय बाळाच्या माध्यमातून दर्शवलाय डॉट बॉल ओव्हर नंबर 3 चा खेळ मैदानावरती इथे केला जातोय शीळ संघ मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा हवा तसा करतर चर्चेचा खेळ इथून दोनवत असताना या सामन्यामध्ये आपण बघताय सध्या घडीला हो इथे देखील चांगला चेंडू मैदानावरती आपण पाहू शकतो आणखीन एक डॉट बॉल गोलंदाज बाळाच्या माध्यमातून येत असताना आपण पाहाल षटक क्रमांक खेळपट्टीवरती 3 चा खेळ संपतो आणि 3 षटकाच्या समाप्तीमध्ये दाफलकाला आपण पाहताय चेस करणाऱ्या वाघिणीची वाडी संघाच्या अगदी 18 धावा 12 चेंडू आणि अजून देखील 53 धावेची गरज या सामन्यामध्ये जिंकण्याकरिता चेसिंग करणाऱ्या संघाला आपण पाहताय चला विनंती असेल नेक्स्ट मॅच एक्सा पोल मधील क्वालिफाय सामना मयूर ग्रुप आणि त्यांच्या विरोधात कुळगाव सीसे या दोन टीमच्या दरम्यान दोन्ही संघ अगदी आपापला कॅप्टन्स आपण पाठवून द्या अठराच धावा दाफलकावरती आपण बघताय मैदानावरती सध्या तरी चौथ्या षटकाला सुरुवात होतीये गोलंदाज मैदानामध्ये मयूर दाखल झालेला आपण पाहताय मॅच कठीणच दिसते 12 चेंडू 53 धावेचं इक्वेशन पहिल्याच बॉलवरती आपण पाहताय खेळपट्टीवरती या चेंडूवरती मात्र 2 धावाच्या मात्र इथून मिळाला जात आहेत सिंगल डबल्स इथून काम चालणार नाहीये चेस जर सक्सेस ठरवायचं असेल मैदानावरती अगदी वाघिणीची वाडी संघाला तर सध्या आपण पाहू शकताय या सामन्यामध्ये मोठे फटके तितकेच यावे लागतील हो पुढे ठेवतात पुन्हा एकदा बॅट आणि चेंडूचं कनेक्शन इथे घडलं नाहीये अजून एक डॉट बॉल मैदानावरती गोलंदाज खेळपट्टीवरती मयूर गोलंदाजी करत असताना आपण पाहताय आज शीळ संघ भरपूर चांगल्या पद्धतीनं अगदी चर्चा करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय बॅटल खूप चर्चेच आहे मैदानामध्ये आपण पाहू शकाल सध्याच्या घडीला हा सामना इथून गोलंदाजी करणाऱ्या शीळ संघाच्या बाजूनं अधिकची करतर चर्चा करतोय अजून एक डॉट बॉल सामन्यामध्ये हळूहळू जर पाहायला लागलं तर इथून आता औचारिकतेचं क्षेत्र जे बनत चाललेलं दिसतंय 9 चेंडू आणि 51 धावेची गरज 9 बॉल्स 51 धावेची आवश्यकता या सामन्यामध्ये अजून देखील चेसिंग करणाऱ्या संघाला आपण पाहताय वाघिणीची वाडी संघ या सामन्यामध्ये चेसिंग करतोय टॉबोडोचा बॅटर प्रदीप अजून देखील खेळपट्टीवरती फलंदाजी करतात पण त्याच्या बॅट मधून हवी तशी रणनीती आपण पाहिली नाहीये या स्कोर बोर्डला पुढे ठेवतात हलकस स्लाइस केलं मिड विकेटचे फिल्डर तिथे बॉलवरती पोहोचलेत याही चेंडूवरती एकच धाव मॅच मध्ये औपचारिकताच दिसेल कारण 8 चेंडू 50 धावा म्हणजे इथे अगदी भरपूर मोठा कायापलट आणि भरपूर मोठा लेखाजोखा जो मात्र खेळपट्टीवरती दर्ज करावा लागेल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा मैदानावरती गोलंदाजाचं वर्चस्व आणखी एक डॉट बॉल
निर्धाव चेंडूचा वापर मैदानावरती गोलंदाज खेळपट्टीवरती पुन्हा एकदा आपण पाहू शकतात. अगदी सध्याच्या घडीला मयूरच्या माध्यमातून स्कोरबोर्डला फक्त आणि फक्त 21 धावा आहेत. चला पुढच्या सामन्याचा टॉस केला जातोय. एक्सा पोल मधील क्वालिफाय सामना आपल्याला पाहायला मिळेल. मयूर ग्रुप आणि त्यांच्या विरोधात कुळगाव सीसी या दोन टीमच्या माध्यमातून. चला दोन्ही संघ कॅप्टन लगेचच पाठवून द्या, आपण नाणेफेकी संपादित करतोय. या दरम्यान गोलंदाज मैदानावरती मयूरच्या माध्यमातून आणखीन एक चांगला चेंडू डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक खेळपट्टीमध्ये आपण पाहताय 4चा खेळ इथे संपादित होतो आणि 4 षटकाच्या समाप्तीमध्ये 71 धाबेचा पाठला केला जातोय. अगदी आपण पाहू शकाल वाघिणीची वाडी या संघाच्या माध्यमातून. आणि सध्या तरी आपण पाहतायत 6 बॉल 50 धाबेची गरज. औपचारिकता अध्यक्ष बाकी आहे या सामन्यामध्ये सध्याच्या घडीला आपण बघू शकतायत. सहा बॉल्स 50 धाबेची गरज आपण बघाल. आजची फायनलची रात्र जी मात्र या स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळते आहे. आजच्या रात्रीमध्ये देखील आपण चांगल्या पद्धतीच्या मॅचेस जे मात्र पाहणार आहोत. हो जड मध्ये केले हेलिकॉप्टर सरळ चेंडू पाठवलेला अगदी लॉंगॉन सीमारेषेच्या पलीकडे बाटर मैदानावरती आपण पाहता. अगदी खेळपट्टीला प्रदीपच्या बॅटमधून षटकार. सत्ता करदर खोली आहे या सामन्याच्या अगोदरच वाघिणीची वाडी संघाने. आणि सध्या आपण पाहू शकता या बॅटल मध्ये अगदी नंतरून आक्रमण केली जात आहेत. एखाद्या वेळेस तुम्ही कदाचित जर नक्कीच सुरुवातीला अटॅक करत नसाल आणि नंतरून जर मोठे फटके येत असेल ते फटके अगदी उपयुक्त नसतात. पण सध्या मैदानामध्ये प्रदीप हेच सांगतोय शेवट आमच्या बाजूने होईल बाबा. आणि चेंडू पाठवल्या पुढेच एकदा मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार. बॅक टू बॅक सलगचे 2 सिक्सर येत आहेत मैदानावरती बाटर प्रदीपच्या बॅटमधून. चला मयूर ग्रुप संघाचे कॅप्टन्स आणि त्यांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळतोय कुळगाव सीसी या दोन टीमच्या माध्यमातून क्वालिफाय सामना असेल एक्सा पोल मधील. आणि या सामन्याचा टॉस इथे केला जातोय. चला मयूर ग्रुप टीम अगदी आपण आपला कॅप्टन लगेचच पाठवून द्या. विरोधी संघाचे कॅप्टन्स पोहोचलेत. 4 बॉल 38 धाबेची गरज. मॅच मध्ये औपचारिकता अध्यक्ष दिसते आहे. अगदी आपण पाहू शकाल चेस करणारे अगदी वाघिणीची वाडी संघासमोर भरपूर मोठे लक्ष दिसत आहे. आउटसाइड द ऑफ साइड अतिरिक्त चेंडू मैदानावरती गोलंदाज इथे वापरत असताना आपण बघताय. कल्पेश मैदानावरती गोलंदाजी करत असताना आपण पाहाल. या षटकामध्ये अंतिम षटक मात्र इथे टाकलं जातं. विनंती असेल मयूर ग्रुप संघ आपला कॅप्टन आपण प्लीज पाठवून द्या. टॉस होणं तितकंच महत्वाचं आहे. गोलंदाज मैदानावरती कल्पेशच्या माध्यमातून डॉट बॉल. सध्या तरी आपण पाहताय 3 बॉल 37 धाबेची गरज. जी करता अगोदरची मजा होती या मॅच मध्ये चेस करत असताना अगदी ती मजा बरोबर इथून दिसत नाहीये. परफेक्टली सामन्याच्या वर्चस्वाच्या दिशेनं शील्ड संघ जो मात्र अगदी चर्चेत आहे. फटका चांगला चेंडू निघून जाईल पुन्हा एकदा नॉन स्टॉप लॉंगॉन सीमारेषेच्या पलीकडे चौकार. दोन चेंडू आता अवघ्या इथून 33 धाबेची आवश्यकता जी मात्र आपण पाहाल. सामना बरोबर अगदी जिंकण्याच्या दिशेनं अधिकची चर्चा होती शील्ड संघाची आणि तीच चर्चा इथून आता पुरेपूर अगदी आपण पाहू शकता विजयाच्या उंबरठ्यावरती जरूर नोंदली आहे. बॅटची थोडीशी टॉप एज शॉर्ट टर्बान मध्ये खूप चांगली फिल्डिंग आपण बघताय. या बॉलवरती एकच सिंगल मिळतीये. विजय मात्र इथून बरोबर जर पाहिलं गेलं तर आता अगदी शील्ड संघाच्या बाजूनच अगदी लौकिक झालेला आपण पाहाल. एक चेंडू 32 धाबा. फर्स्ट इनिंग मध्ये जबरदस्त फलंदाजी नोंदवली होती आणि त्या धाबा इथे डिफेन्स देखील तितक्या चर्चेत केल्यात. अंतिम बॉल डॉट येतोय. सामना जिंकलाय आपण पाहू शकतात. सध्या तरी शील्ड संघाने अभिनंदन राहील. शील्ड टीम हडलक आपण देतोय इथून सध्या तरी अगदी वाघेरीची वाडी या संघाला.